आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर कोरोना संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात, पण थोडक्यात. मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 475 नवे रुग्ण आढळलेत. आता शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 6,644 वर जाऊन पोहोचली, तर आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झालाय. 24 तासांमध्ये मुंबईत 26 जणांचा मृत्यू झालाय. धारावीमध्ये 24 तासांमध्ये 14 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता धारावीमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 344 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत धारावीत 18 जणांचा मृत्यू झालाय. माहीमध्ये आणखी 3 कोरोनाची लागण झाली असून आता माहीमध्ये रुग्णांची संख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यामध्ये दिवसभरामध्ये 93 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुण्यात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि डॉक्टर नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 673 रुग्णांवर उपचार देखील सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले 27 रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 70 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1432 इतकी झाली असून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे 1121. नवी मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळलेत. आता शहरामधील एकूण रुग्णांचा आकडा 200च्या पार गेलाय. तर यामध्ये एपीएमसी बाजारपेठेशी संबंधित 5 रुग्ण आहेत. बदलापूरमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. बेलवली, रमेशवाडी आणि बदलापूर गाव या भागांमधील हे रुग्ण असून आता बदलापूर शहरात रुग्णांची संख्या 25 वर जाऊन पोहोचली आहे. सोलापुरामध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये मृतांची संख्या 6 वर जाऊन पोहोचली असून अद्याप 374 व्यक्तींचे अहवाल येणं बाकी आहे. अकोल्यामध्ये आणखी 5 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. एका महिलेचा मृत्यू झाला. अन्य 4 कोरोनाग्रस्त हे एकाच कुटुंबातील असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्त वाढत असल्याने प्रशासन सुद्धा सतर्क झालंय. तर लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर इथं आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 असून सगळे पॉझिटिव्ह रुग्ण उदगीर इथले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये बार्शी इथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला 25 एप्रिलला वसमत इथल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 16 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर आतापर्यंत 1 रुग्ण कोरोनामुक्त देखील झालाय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंधेरी इथल्या 7 हिल्स रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली आहे. या भेटीमध्ये त्यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत सगळ्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय. नागरिकांनी स्वच्छतेचे नियम करून या व्हायरसला न घाबरण्याचं आवाहन केलंय. तर कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या काही प्रभाग पूर्णतः बंद करण्यात आलेत. मात्र आजही ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी कायम आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र ठाण्यातल्या जांभी नाका या ठिकाणी दिसते आणि प्रत्येक जण मुक्तपणे पाहिजे तसं कसंही वावरताना दिसतोय. आणि या घडामोडीनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आपण पाहतोय कोरोना संदर्भातील बातम्या, पण थोडक्यात. नाशिकमधून आपल्या शेतातील तयार टोमॅटो विक्रीसाठी शेतकरी मुंबईला घेऊन जात होते आणि अचानक टायर फुटल्याने ट्रकला अपघात झालाय. पण यावेळेस अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टोमॅटो लुटण्यासाठी गर्दी केली होती. फुटतात टोमॅटो घेण्यातच प्रत्येक जण दंग झालेला होता आणि पोलीस सुद्धा पोहोचले तरी कोणालाही न जुमानता टोमॅटो नेणं हे सुरूच होतं. नाशिकमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली आहे. मालेगाव हा अधिक दाटीचा परिसर असल्यामुळे तिथं कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये. मालेगावामध्ये काम करणाऱ्या टीमला पोर्टेबल साहित्य देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून कोरोनाग्रस्तांच्या जवळच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची गरज आहे. मात्र त्यांना घरात क्वारंटाईन करणं शक्य नाहीये. त्याकरता स्वतंत्र व्यवस्था करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पालिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 156 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये 3 उपचारादरम्यान मृत्यू झालेला असून 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
तर आता नवी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मागील 3 दिवसांमध्ये 80 कोरोनाचे नवे रुग्ण तिथे आढळल्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट जो आहे तो दिसून येतो। 11 वरून 6 दिवसांवर कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आणि त्यामुळे आता नवी मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे। खबरदारीचा उपाययोजना म्हणून महापालिकेने विलगीकरण कक्षाची संख्या वाढवली आहे। पनवेलमध्ये आणखी 3000 घरं ताब्यात घेतलेली आहेत। उल्हासनगरमधील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। एकूण 4 जणांचा यामध्ये समावेश आहे। तर सगळ्यांना उल्हासनगर कॅम्प 4 भागांमधील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखलही करण्यात आले आहे। मुंबई येलो गेट येथे ड्युटीवर असलेला हा पोलीस कर्मचारी सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता। तर नागपुरामध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेलाय। मोमिनपुरा भागामधील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्याला उच्च दाबाचा त्रास असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विलगीकरण कक्षात बेड आता मिळेनासे झाले आहेत। विलगीकरण कक्षातील बेडची मागणी जी आहे ती पाहता नवी मुंबईतील SIS कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यापासून बेड तयार केलेत आणि ज्याचं वजन हे फक्त 10 किलो आहे। ह्या बेडची पुनर्निर्मिती होऊ शकते किंवा त्याची विल्हेवाटही लावता येऊ शकते। या विद्यार्थ्यांनी असे 105 बेड्स नवी मुंबई महापालिकेला मोफत तयार करून दिले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समिती बंद होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। पण गर्दी टाळत हळदीचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव सुरू करण्यात आलाय। 1.25 महिन्यानं हळदीचा लिलाव सुरू करण्यात आलेला आहे। कळमना बाजारामध्ये पावसामुळे कोट्यावधींचं नुकसान झाले। नागपूर येथे अचानक वादळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे सगळ्यांची दाणादाण उडाली। कळमना मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला तुरी, गहू, हरभरा आणि इतर अन्नधान्य भिजलेलं आहे। एका बाजूला आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर दुसऱ्या बाजूला मात्र व्यापाऱ्यांना काही प्रमाणात फायदा होतोय ना बघायला मिळतोय। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी आंबा बाजारात येतोय आणि दुसरं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आंबा यावेळेला मुंबईमध्ये उपलब्ध झाल्याने चांगले दर मिळतात। लॉकडाऊनचं महत्त्व न समजणारे अनेक नागरिक आजही रस्त्यावर भटकंती करताना पाहायला मिळतात। पण कोल्हापूरमधल्या एका चिमुकलीनं याच लॉकडाऊनबद्दल जनजागृती केली। ती चिमुकली आहे केवळ 3 महिन्यांची आणि तिचं नाव आहे विरा शिंदे। 3 महिने पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तिनं स्टे होमचा संदेश देत ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून भिवंडी परिसरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 21 वर गेलेला आहे। शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं X1 सलून सुरू ठेवून लॉकडाऊनचा नियम डावलून तसंच कोरोनाच्या विषाणूचा धोका असताना देखील ग्राहकांचे केस कापताना आढळून आल्याने महापालिकेचे शहर विकास अधिकारी राजू वरळीकर यांनी संयुक्त कारवाई करून सलून सील केले। नागरिकांवर कोरोनाचं संकट असताना देखील आता अवकाळी पावसाचं संकट पुढे उभं राहिलंय। सिंधुदुर्गामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आणि अचानक आलेल्या या पावसामुळे तिथल्या नागरिकांची तारांबळ उडाली। तर या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले। रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधील पाछापूर विभागाला मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळानं झोडपले। त्यामध्ये अनेक घरांचे पत्रे आणि कौलं फुटून मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे अनेकांचे संसार आता उघड्यावर पडले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूर शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं। या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेलेले असून पेट्रोल पंपाचं सुद्धा नुकसान झालंय। विजांच्या कडकडाटासह तब्बल आठवड्यानंतर हा पाऊस झालाय। सध्या शहरासह जिल्ह्यात प्रचंड गारवा निर्माण झालेला असून उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळालाय। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं घरांवर पडलेली आहेत। तसंच रस्त्यावर पडून मोठं नुकसान झालं आणि खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं घरांवर पडून नुकसान झाल्यामुळे भरणे नाका, वेरळ, खाडीपट्टा, 15 गाव, धामणन विभाग, आंबवली विभाग या ठिकाणी अनेक झाडं रस्त्यावर पडून वाहतूक देखील खंडित झाली आहे। यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आपण काही राष्ट्रीय घडामोडी सुद्धा पाहणार आहोत। तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। पाहुयात कोरोना संदर्भातील देशभरातल्या बातम्या पण थोडक्यात। देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1813 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले। त्यामुळे भारतामधील कोरोनाबाधितांची संख्या 31,787 वर जाऊन पोहोचली आहे। कोरोनामुळे 24 तासांमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत भारतात कोरोनाची लागण होऊन 1008 रुग्णांचा मृत्यूही झाला आणि आतापर्यंत 7,797 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे।
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लाखो कामगार आणि मजुरांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मजूर आणि कामगारांना जाता येणार आहे। या कामगारांना घेऊन जाण्याची व्यवस्था त्या राज्यांनी करायची आहे। याबाबत गृह मंत्रालयाने एक आदेशही काढला आणि त्यामुळे देशभरात अडकून पडलेले पर्यटक, विद्यार्थी, मजूर आणि कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। जाता जाता तुम्हा सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय, घरी राहा, सुरक्षित राहा।